नमस्कार, मी कोमल. माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. कसे आहात सगळेजण? आय होप तुम्ही सगळे छानच असाल. तर आज गुरुपौर्णिमा आहे आणि त्यामुळे आज स्वामींच्या मठात जायचं आहे. तर त्यांच्यासाठी नैवेद्य बनवायचं आहे आणि अजून बाकीच्याही गोष्टी आहेत त्या मी तुमच्याशी ह्या ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे. वेगळा काही नाश्ता बनवला नव्हता, त्यामुळे फ्रूट्सच नाश्त्यामध्ये खाऊन घेतले. खाल्ल्यानंतर घरातली सगळी कामं आठवड्याभरासाठी लागणारा भाजीपाला आणि फळं आम्ही सकाळ सकाळ ताजी मार्केटमधून घेऊन येतो. आता मी या ट्रेमध्ये ते सगळं अरेंज करून ठेवते आणि तुम्ही पण असं कढीपत्ता ठेवता की मला नक्की सांगा. पुदिना काढून घेतलाय आणि त्याची जी मुळं आहेत ती मी अशी पाण्यात ठेवलेली आहे. त्यांना चांगली मुळं फुटतात आणि वरती पालवी पण फुटते आणि नंतर थोडीशी मुळं फुटली की मग आपण त्यांना कुंडीमध्ये लावू शकतो. मी असं खूप वेळा करते, पण काय माहिती जे एकदा इथून बाहेर काढला आणि जमिनीत लावलं की ते खराब होऊन जातात. बघूयात, आज शेवटचं म्हटलं एकदा परत प्रयत्न करावा. सो फायनली सगळे डब्यांमध्ये भाजी व्यवस्थित निवडून साफ करून ठेवलेली आहे. हे डबे मी मिशोवरतून घेतलेले आहे. जर तुम्हाला याची लिंक हवी असेल तर कमेंट करा, मी लिंक पाठवते. म्हटलं दे खाऊ. भाज्या ठेवून झाल्यानंतर पटकन जेवणाची तयारी करून घेतली. इथे छान माझं पनीर तयार झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. हे 1 लिटर दुधाचं पनीर बनवलंय आणि इकडे माझा कांदा पण तळून होतोय. तुळशीचे असे शेंडे छाटले ना की तुळस चांगली फुटते खाली. असं 1 शेंडे छाटलेले आहेत मी. तर तुम्ही पाहू शकता, जेवढे शेंडे छाटू आपण लवकर तेवढी जाड तुळस होते. आता ही चांगली फुटेल. एवढी तुळस निघालेली आहे त्याला. तर आमच्या समोर एक अंकल आंटी राहत आहेत आणि ते त्यांच्या पूजेमध्ये तुळशी वाहतात देवीला. तर ही सगळी छाटलेली तुळस आज मी त्यांना नेऊन देणार आहे. आप निकाल को लोगे ना? मैं निकालेंगे. ये तुलसी है क्या? हाँ, ये तुलसी है. तुलसी. हाँ, लेकिन अच्छा है. आप क्या हर दिन चढ़ाते हो भगवान को? अच्छा, मैंने परसों लेके आया. अच्छा, वो 40 रुपया 1 कट्टा. कितने दिन जाता है वो आ रहे 15 दिन 20 दिन आ रहे. अच्छा. ही मला गिफ्ट भेटलेली आहे माझ्या पूजेसाठी. पण मी ऑनलाईन सर्च केलं तर अशीच कढई मला अवेलेबल आहे ऑनलाईन. पण जर तुम्हाला हवी असेल तर मला कमेंट करा, मी तुम्हाला लिंक देते. छान आहे, म्हणजे ज्यांना जास्त भांडी पण नको आहेत किचनमध्ये आणि थोडक्यात सगळंच हवं असतं त्यांच्यासाठी छान आहे. मल्टीपर्पज कढाई आहे ही. त्याच्यामध्ये हे ढोकळा वगैरे बनवण्यासाठी एक आहे. त्याच्यानंतर इडलीचे 2 प्लेट आहेत त्याच्यामध्ये. त्याचबरोबर हे वड्या वगैरे उकडायच्या असतील तर त्याच्यासाठी दिलेलं आहे. आणि कढई साधारण 5-1 जणांचं जेवण वगैरे याच्यात बनवू शकतो. म्हणजे आता मी बिर्याणी करते तर 5 जणांची बिर्याणी याच्यात आरामात होऊ शकते. आज आहे गुरुपौर्णिमा, त्यामुळे आज जेवणामध्ये नैवेद्यामध्ये काकडी, टोमॅटो, दह्यातला कांदा, गुळाचा तुपातला साजूक तुपातला शिरा आणि बिर्याणी असा काहीसा मेनू आहे. जेव्हापासून बाळ झालेलं आहे ना तेव्हापासून मला असं आठवतं नाही मी 5 मिनिटं शांत बसलेली आहे. सकाळी स्वामींच्या मठात पाया पडायला गेलो होतो. आमच्या इथे महादेव, हनुमान आणि स्वामींचं एकत्र मंदिर असलेलं मठ आहे. गुड मॉर्निंग. आज आहे व्हिडिओचा दुसरा दिवस. तर आज आम्ही झुडिओला चाललो आहोत. झुडिओला तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल ऑफर लागलेल्या आहेत.
तर म्हटलं आपणही जावं आणि बघावं काय काय भेटते ते. ध्रुव आणि माझ्यासाठी खरेदी करायची होती. आणि बाय द वे जेव्हापासून मी स्किन केअर चालू केले तुम्ही पाहू शकता माझा चेहरा, मी आता काहीच लावलेलं नाही आहे. फक्त जे मी स्किन केअरमध्ये क्रीम्स वगैरे लावते तेवढं यूज करते, बाकी मेकअप असा काही करत नाही आहे. तर मला बराच फरक पडलेला आहे त्याने. तर तेही तुमच्याशी मी नक्की शेअर करेल. जर कोणाची माझ्या टाईपची स्किन असेल तर त्यांना नक्कीच फायदा होईल त्याने. कारण की माझे हे सगळं पिंपलने भरलेलं. पिंपल तर गेलेत, आता हे ब्लॅक स्पॉट राहिलेले आहेत, तेही काही दिवसांनी हळूहळू जातील. तर चला जाऊयात झुडिओला. एवढ्या आनंदाने मी झुडिओसाठी निघालेले, पण तिथं गेल्यावरती माझा सगळा आज शॉपिंगचा प्लॅनच फ्लॉप झाला. कारण की तिथे जे लावलेले सगळे कपडे होते ते काही सेलमधले कपडे घेण्यालायक नव्हते आणि जे कपडे मला आवडत होते ते सेलमध्ये नव्हते. बरेचसे त्यांनी लावलेले कपडे सगळे चाचपडून आम्ही पाहिले, पण एकही माझ्या पसंतीला पडेना. माझी शॉपिंग चालू होती तोपर्यंत ध्रुवचे बरेचसे कारनामे चालू होते, इकडे पड तिकडे पड, हे खाली ओढ ते खाली ओढ. नंतर तर तो कपड्यांच्या ह्याच्यामध्येच लपून बसायला लागला. ये बाहेर. बाहेर ये, चल बाहेर ये बाबू, चल आजा आजा, पडशील 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 पडशील. आमची शॉपिंग चालू होती तर ध्रुवनी त्याच्यासाठी शॉपिंगसाठी हे पॅन्ट काढल्या होत्या. आता ह्या त्याला कोण सांगणार, ह्या मोठ्या पॅन्ट आहेत. सगळं झुडिओ पालथं घातल्यानंतर आम्ही एक शूजची जोड आणि 2 टी-शर्ट घेऊन घरी परतलो. घरी आल्यानंतर मी पटकन आता इन्स्टंट पावभाजी बनवली होती, कारण की बाहेर खाण्याचा प्लॅन तर काही नव्हता आजचा. तर म्हटलं घरीच असं काहीतरी चटपटीत बनवूयात आजच्या दिवशी. मस्त अशी पावभाजी एन्जॉय केली आणि असं संपला आमचा आजचा दिवस.